नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित कट होता। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा आशयाचे निवेदन दिलंय। नियोजित कटानुसार काही लोक आणि दुकानांना लक्ष्य केलं गेलं आणि या हिंसाचारामध्ये 33 पोलीस 5 नागरिक जखमी झालेत आणि एक जण आयसीयू मध्ये सुद्धा आहे अशी माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली आहे। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला आहे। जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड, वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले। शस्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते, ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत। वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष्य करण्यात आलेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखणं, शांतता राखणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। मी नागपुरातली जनता असेल, महाराष्ट्रातली जनता असेल, या सर्व जनतेला ही विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीमध्ये चाललेले आहेत। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे, कोणीही संयम सोडू नये। आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल, एकमेकाच्या प्रति आदरभाव कसा राखता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांनी करावा। तर नागपूरमध्ये नेमकं काय घडलं आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। नागपूरमध्ये सकाळी औरंगजेबाची कबर काढा असा मोर्चा निघाला, त्यानंतर संध्याकाळी 2 गटांमध्ये 7:30च्या सुमारास हा संघर्ष पेटला। नागपूरमधील महाल परिसरामध्ये दोनही गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। संध्याकाळची घटना, दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करायला सुरुवात केली। याच दरम्यान वाहनांची जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये नेमकं काय घडलं आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सवर। हल्लेखोरांनी पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली। दगडफेकीत बरेच पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे। फायर ब्रिगेडचे 4 जवान सुद्धा जखमी झालेले आहेत। हल्ल्यामुळे नागपूरमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आणि पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा सुरू होतं। घराघरामध्ये जाऊन समाजकंटकांना पकडण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळालं। कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, 5 पावली, शांतीनगर संचारबंदी कुठे करण्यात आलेली आपण पाहतो। या पार्श्वभूमीवर सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपिलनगर या भागात हिंसाचारानंतर संचारबंदी करण्यात आली आहे।